कोल्हापुरामध्ये शिरोळ तालुक्यामध्ये कनवाडमध्ये 11 एकर जमीन वाहून गेली आहे। बॅरेजचं बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराच्या चुकीमुळे जमीन वाहून गेल्याचा आरोप केला जातोय। कनवाड म्हैसाळ दरम्यान कृष्णा नदीवर बॅरेज बांधण्याचं काम सुरू होतं। ठेकेदाराच्या चुकीमुळे जमीन वाहून गेल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यामुळे तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत। शेखर, नेमकं काय झालेलं आहे? शेतकऱ्यांनी आरोप सुद्धा यामध्ये केलेला आहे। बरोबर आहे। मी सध्या त्याच कनवाड या गावामध्ये असलेल्या ज्या ठिकाणी ही जमीन खचून गेलेली आहे त्या ठिकाणीच उभा आहे। माझ्या बाजूला आपण पाहताय ही कृष्णा नदी आहे। कृष्णा नदीचे हे पात्र खरं तर विस्तीर्ण असं पाहतोय। कनवाड आणि म्हैसाळ या दोन गावांना जोडणारा हा जुना बंधारा आहे आणि त्या जुन्या बंधाऱ्याच्या अगदी बाजूलाच नवीन बंधाऱ्याचं काम सुरू आहे। मात्र हे काम सुरू असताना त्या ठिकाणी एक बांध घालण्यात आला आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्याच बांधाला पाणी तटून थेट पाणी जे आहे ते या बाजूला असणाऱ्या उजव्या बाजूला असलेल्या जवळपास अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हे पाणी गेलं आणि परिणामी इथली जमीन जी आहे ती गेल्या 4 ते 5 दिवसांपासून खचायला सुरुवात झाली आणि आता हा संपूर्ण भाग जो बघतोय आपण तो जवळपास 11 एकरपेक्षाही अधिकचा भाग जो आहे तो खचून संपूर्ण जमीन जी आहे ती या नदीच्या पात्रामध्ये गेलेली आहे। त्यामुळं मोठं नुकसान जे आहे ते या गावातल्या अनेक शेतकऱ्यांचं झालेलं आहे। अनेकांची या ठिकाणी अर्धा एकर, अनेकांची 1 एकर अशा पद्धतीची जमीन होती। काही जणांची तर या ठिकाणी अर्धा एकर जमीन होती तेवढी जमीन देखील आता गेलेली। त्यामुळं काही शेतकरी या ठिकाणी आता भूमिहीन देखील झाल्याचं चित्र या गावामध्ये पाहायला मिळतं आणि याच गावामधली ज्या लोकांची जमीन वाहून गेलेली आहे ही सगळी लोक या ठिकाणी हताश होऊन ही वाहून गेलेली जमीन पाहताना बघायला मिळत आहेत। त्यामुळं या ठिकाणी येऊन प्रशासन त्यांना मदत कधी करणार असा या सगळ्यांचा खरं तर प्रश्न आहे। या संदर्भातच त्यांच्याशी बातचीत आपण करणार आहोत। खरं तर काय नेमकं या ठिकाणी झालेलं आहे, काय कल्पना तुम्ही दिली होती मात्र त्याची दखल घेतलेली नाही, अगदी थोडक्यात? सर, ह्या ठिकाणी म्हैसाळ पाटबंधाऱ्याच्या विभागणे आणि शासकीय बॅरेजचं काम चालू आहे आणि बॅरेजचं काम चालू असतापैकी त्यांनी काय केलेत की निम्म्या पात्रात एक मोठी बांध घातलेत आणि दगडाची बांध घातल्यामुळं त्या दगडाच्या बांधाला पूर्ण पात्राचं पाणी टच होऊन क्रॉस आमच्या कनवाडच्या क्षेत्रामध्ये आलं आणि या ठिकाणी एक अंदाजे 20 एकर क्षेत्र पाण्याखाली गेलेलं आहे आणि आम्ही कल्पना दिलेला आहे। खरं आज अखेरपर्यंत त्याच्यावर काय निर्णय झाला नाही, कारवाई काय झालेली नाही आणि भविष्यात आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचं उदयनिर्णय त्याच्यावरच। आम्ही शेतकरी आहोत आणि आता त्या ठिकाणी एक वाडी आहे, आमची वस्ती आहे, त्या वस्तीपर्यंत जाण्याची शक्यता आहे। आम्हाला मोठी भीती निर्माण झालेली आहे। आम्ही एवढंच तुमच्या पुढारी सक्षम पत्रकाराच्या आधारे बोलणं इच्छितो की तुम्ही आमची जरा दाद शासनाकडे मागावी आणि आम्हाला ह्याची संपूर्णतः भरपाई मिळावी हीच आमची विनंती आहे शासनाला। तर तुमची देखील काय जमीन आता आहे का? काय आहे की ते टावर आता आमच्याच जमिनीमध्ये आहे आणि त्यानंतर जे जबाबदार आहे हे आमच्या भावाने सांगितल्याप्रमाणे इथे एक जबरदस्तीने बांध घातलेले आहे आणि त्या बांधावर ॲक्शन काय मागणी सरकारकडे करता? आता तुमचं नुकसान तरी झालेलं आहे। सरकारकडे हेच अपेक्षा आहे की आमची जी जमीन गेलेली आहे भरपूर अशी गेलेली आहे त्याची काय तर मोबदला आम्हाला मिळावा आणि त्या ठेकेदारावर कारवाई व्हावी एवढीच आमची अपेक्षा आहे। काय तुमची अपेक्षा आहे? साहेब, आता माझं नदीकडला 30 ते 30 गुंठे माझा 7-12 आहे, सगळ्याच नदीत कातरून गेलंय। मी जगायचं का आत्महत्या करायचं मला एवढंच प्रश्न आहे। माझा आहे ते मला काय असं माझा मोबदला मिळावा, नाहीतर मी 3 दिवसात आत्महत्या करणार असं डायरेक्ट टीव्हीवर देऊन टाका। तर ही शेतकऱ्यांच्या भावना आहेत। तुमची देखील काय जमीन होती का आणि काय आता झालेलं आहे? आमची अर्धा एकर शेती गेली आली आहे पाण्यात। मग आम्ही ते चिंतेमध्ये आहे, सरकार आम्हाला काय देईल का नाही असं आम्ही चिंतेमध्ये आहे। खरं तर तुमची देखील जमीन मगाशी सांगत होता, काय नेमकी आत्ताची परिस्थिती आता इथं दिसते तुम्हाला? जमीन तर पूर्णपणे पाण्यामध्ये गेले, पात्रच बनलेलं आहे। आता पुढे भविष्यात ही जमीन आता करता येणार नाही तुम्हाला? काय ही भविष्यात पुढेही करता येत नाही, पुढचे 20-50 वर्ष पण करता येत। आता हे पात्र आमचं इथून होतं, हे आमची ॲक्च्युअली इथून पात्र होतं आमचं, पण आता ते तुम्ही जर बघितला तर 10, 12, 15 एकर 20 एकरपेक्षा जास्त गेलेला आहे। पाण्याच्या ज्या पायपा होत्या, मोटरीसाठी ज्या पायपा ठेवल्या होत्या त्या पण आपल्या नदीत सगळ्या वाहून गेलेल्या आहेत। कुणाच्याही पायपा कुणाच्याही कुठं शिल्लक नाहीत। टॉवर गेला, एवढंच काय की लवकरात लवकर योग्य ती पंचनामे व्हावेत, योग्य ती नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावं आणि शेतकरी जावं। जसं आता आमचे काका सांगितले त्यांची अर्धा एकर जमीन होती आणि ते सगळी माती असून आता जमिनीत गेल्या, त्यांनी आता पिकवायचं कसं, काय खायचं? तर सरकारनं लवकरात लवकर याची दखल घ्यावी हीच आमची विनंती आहे।
आता जे कॉन्ट्रॅक्टरनं जे इथं बांध घातले त्याच्यामुळे जी जमीन गेलेली आहे ती जमीन गेल्या कमीत कमी 20 एकरपर्यंत सगळ्यांची जमीन गेलेली आहे माती प्रत्येकाची. आणि असं पण गेलं नाही की 5-10 फूट गेल्या असं गेल्या. टोटल 40 फुटाची हाईट आहे त्याची. तुम्ही कॅमेरा तिथं बघा 40 फुटाची हाईट आहे. एवढं कातरं गेलं परत भविष्यात त्याला तिथं शेती करताच येत नाही. आणि ह्याच्या पुढं त्याचा जे मोबदला आहे ते मोबदला मिळून इथलं जे जिथंपर्यंत राहणं काय सगळे गेलेले आहेत तिथंपर्यंत सुरक्षा भिंत व्हावी आणि आमचं काय ते शेतकऱ्यांचा मोबदला मिळावा ही एवढीच. आणि मोटरी पाण्याची मोटरी ज्या लाईटनं जे आपण शेताला पाणी पाजायची मोटरी त्यांच्या सगळ्यात जेवढे सगळे राहणं कातरून गेलेले आहेत. नक्कीच आपण बघितलं तर ही शेतकऱ्यांच्या भावना होता. शेतकऱ्यांनी तीव्र अशा भावना व्यक्त केलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात शेतजमीन जी आहे ती या नदीच्या पात्रामध्ये वाहून गेलेली आहे. त्यामुळं या सगळ्या शेतकऱ्यांच्या ठिकाणी खरं तर शेतीच्या ठिकाणी सरकारने यावं, संबंधित प्रशासनाने यावं आणि पंचनामे करावेत आणि आम्हाला नुकसान भरपाई जी आहे ती या ठिकाणी द्यावी अशीच मागणी या सगळ्यांची आहे. तर दुसरीकडे ज्या ठेकेदारांनी हे चुकीच्या पद्धतीने काम केलेलं आहे त्याच्यावर देखील नक्कीच. कारवाई शेखर, व्हावी. धन्यवाद आपण दिलेल्या सर्व माहितीसाठी.